काय झालं ग? कमन रुसलीस? आपल्या लग्नामध्ये माझ्या चुलत भावाने फ्रीज दिलं होतं एवढ्या महागा मोलाचं. आता त्याचं लग्न 2 दिवसावर आले. तुम्ही मला मी किती दिवस झाले म्हणते त्याला काहीतरी आहेर घ्या म्हणून. त्याने फ्रीज आणलं होतं, आपण बी काहीतरी देऊ ना त्याला. अगं आता एवढे महागा मोलाची वस्तू कुठं ग? माझ्याकडे कुठं पैसे येतं? तुम्ही फक्त घ्यायचं काम करा. कुठे स्वस्तामध्ये भेटतंय का मी तुम्हाला सांगते. चला. स्वस्त कुठं भेटतंय स्वस्त? चल बरं मग घेतो, 2 घेतो, 2 आहेर त्याला. चल, टेन्शनच नाही. चला या मध्ये मला सांगते सगळं. अयो कूलर किती भारी. माझ्या भावाला कूलरच घेऊ आता. उन्हाळा यायला लागलाय. कसलं क्वालिटी मध्ये कूलर आहे बघा हे. आणि पुन्हा याच्यावर ना 50% डिस्काउंट आहे का नाही तुमच्या बजेट मध्ये. आणि ते पण एकदम क्लासी कूलर. मला वाटतंय कूलर घेण्यापेक्षा ही पिठाची चक्कीच घेऊ. असा बी ते बेरोजगार आहे. लग्न झाल्यावर घरी बसल्या बसल्या दळणं तर दळीन लोकांची, 2 पैसे कमी. हो बाई, ही पण कामाची वस्तू आहे. याच्यावर पण काहीतरी 30% डिस्काउंट आहे. तुला जे घ्यायचं ते घे गाड्या. इथं 40 आणि 50% डिस्काउंट आहे. त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही डोक्याला. पैसे मी आणलेत भरपूर. तुला काय घ्यायचं ते घे बरं. अयो हे बी भारी बघा नी. चिमणी आणि गॅस किती भारी. हे तर 3 आणि ह्याला तर 4 शिगड्या येतात. काय वहिनी माझी पटापटा स्वयंपाक बनवीन. हे घेऊ. याच्यावर पण 50% डिस्काउंट आहे. याच्यावर पण 50% डिस्काउंट आहे. असं काही डिस्काउंट येत नाही तर. त्याच्यापेक्षा मला हे जरा भारी वाटतंय ग. हेच घ्यावं. हा काही नाही प्रॉब्लेम. हे पण घेऊ. ह्याच्यावर पण 40% डिस्काउंट आहे. आपल्या बेडमध्ये हे शॉप आहे. मला तर विश्वासच बसत नव्हता. आणि हे LED हे कूलर याच्यावर सगळ्यावर एवढा मोठा मोठा डिस्काउंट आहे. आणि इकडे फ्रीज वगैरे खूप भारी भारी येतं. इकडे बघू शकता RO वगैरे खूप सुंदर आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं. ही पिठाची गिरणी आहे. तुम्हाला 1-2 लोकांसाठी किंवा घरामध्ये पिठाची गिरणी घ्यायची असेल तर हे इकडे इंडक्शन आहे. खूप छान आहे. भाकरी वगैरे आपण भाजू शकतो. आणि फक्त 1 तासाला 1च युनिट जळतं त्याने. इकडे ATM आहे. हे फोन पे वरून आपण चालू शकतो किंवा पैसे टाकून पण पाणी येतं. त्याच्यानंतर इकडे खूप सारे फ्रीज येतं. आणि हे आहे मिनरल वॉटरचं. जे अनुष्का शर्मा विराट कोहली पाणी पितेत का, तर तसलं मिनरल वॉटर येतंय त्याच्यातून. इकडे हाय गरम पाणी येतंय, गार पाणी येतंय RO मधून. तुम्हाला जसं पाहिजे तसं. सकाळी वगैरे आपल्याला गरम पाणी प्यायचं नसतं का, ते पण आहे. गार पाणी दोन्ही पण. इकडं वरी पण वेगवेगळे आहेत. झुरळ वगैरे काहीच घुसणार नाहीत असे RO आहेत. एकदम सेफ येतं आणि खूप सुंदर आहे. म्हणजे सगळ्या कामाच्या गोष्टी. तर इकडं हॉस्पिटलचं वगैरे जर तुम्हाला प्लांट बसवायचं असेल ना पाण्यासाठी, हॉस्पिटल पुरतं, तर इकडे बघू शकता खूप तसेही प्लांट आहेत. आणि ही आहे तेलची मशीन. तर म्हणजे आपण घरी स्वतः ऑर्गॅनिक ऑइल एकदम आपण नॅचरल बनवू शकतो. शेंगदाण्याचं तेल, मोहरीचं तेल, जवसाचं तेल, ज्याचं तेल पाहिजे त्याचं तेल आपण बनवू शकतो घरच्या घरी. ते खूप भारी भारी प्रोडक्ट आहेत तिथे. तर हे सगळं भेटणार आहे तुम्हाला आपल्या बीडमध्ये, आशा टॉकीज चौकामध्ये.